बाई म्हणता प्रतापला फोन केला का बाई तू ना फोन करणं दिले. हो आई, दादाला फोन केला होता. दादा काही फोनच नाही उचलू राहिला. आता माही बाई फोन का नाही उचलू राहिला? काय जुनं बाप्पा आई. बाईले कर मग फोन. बाई बी फोन नाही उचलू राहिली. माय 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 काही भांडणं बिणणं तर नाही झाले तिथं? पोरीला काही मारझोड तर नाही केली त्या लोकांना? बाई म्हणता मला जीव घेऊ राहिला बाई. एक बार फोन लाव बरं डबल दादाले. लाव बरं. अहो आई सध्याच फोन लावला होता, उचलत नाही ना. मी बी टेन्शनमध्ये आहे ना. मला बी तर टेन्शन आलं बाईचं. फालतू पाठवलं बाई पोरीले, फालतू पाठवलं. मी तर नाहीच म्हटलं होतं पोरीले जाऊ नको म्हणून, नाहीच म्हटलं होतं मी ना. तरी पोरगी ऐकायला तयार नव्हती ना, ऐकायला तयार नव्हती. पहिले अशी म्हणेन बाई पोरगी मला साजरी म्हणे. आई बाबाला मग मला नेऊन सोडासाठी आई तू चाल माझ्यासोबत, मला माझ्या सासरी नेऊन सोड अशी म्हणे बाई ती हमेशा. पण अशी कधीच नाही म्हणे ते की मी पायानं स्वतः माझ्या सासरी जातो, माझ्या सासूले माफी मागतो का काही असं काहीच नाही म्हणे. अचानकच पोरीले काय झालं काय माहीत, गोट नाही ना माहीत नाही माहिती, अचानकच म्हणते मी चालली माझ्या सासरीला माफी मागतो, माहीच गलती आहे नसं तसं. तू असं बोलली होती का रे? या विषयावर बोलली होती काही? नाही ना आई, मला बाईनं काहीच नाही म्हटलं ना, काहीच नाही म्हटलं सासरी जायच्या बाऱ्यात. जर मला म्हटलं असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? या विषयावर आमची गोट नाही माठ नाही काहीच नाही. तरी रात्री आम्ही दोघी बोललो बरं, पण तिने ही गोष्ट काढली नव्हती. मग तिला काय झालं अचानक एकदम सकाळीच निघाली माय बाई, बॅग घेऊन चालली मी माझ्या सासरी. आई समजलं, मला समजलं कोणं म्हटलं तर. कोणं बाईचे कानं भरून दिले माहीत आहे, मला माहीत आहे कोणं म्हटलं बाई. नाव सांग लवकर, त्याचं नाव सांग. कोण काय म्हटलं, कोण काही नाही म्हटलं सविताले. सविता आपल्या मनानं गेली. कोण काय म्हणणार सविताला आपल्या घरात नाही? तिच्या मायबापाचं घर आहे, किती दिवस राहू शकते ती इथं? तिला कोण आहे म्हणणार? हा एक जण ज्याच्या नजरमध्ये माई बहीण खोपत होती, लय भारी झाली होती माई बहीण. आहे एक जण. कोण आहे? हो बाई, गावातल्या बाया ना, गावातल्या बाया लय खुसफुस करत होत्या. तरी म्हणत होती बरं मी तिला, गावातल्या बायाच्या गोष्टीवर ध्यान नको देऊ, गावातल्या बायाच्या गोष्टीवर ध्यान नको देऊ. तुझे मायबाप आहे ना, तुझ्या भाऊ आहे ना, तुझी बहीण आहे ना, तू काय लोकांच्या गोष्टीवर ध्यान देतं? तरी म्हणत होती मी तिला. आई मी गावातल्या बायाची गोष्ट नाही करायली, गावातले तर लोक आहेतच, पण काही या घरातले बी लोक आहेत. जाईले माई बहीण लय भारी झाली होती. माई बहीण उलशिक पसंत नव्हती त्याला, उलशिक नाही त्याच्यासाठी कधी जाते. नाही बाई ममता, कोणाची गोष्ट करू राहिली होतो? कोण आहे या घरात नाही, कोणाला भारी झाली होती माई पोरगी? कोणा मा पोरीला या घरातून काढून दिलं? कोणाची गोष्ट करू राहिली तू? काही बोलतं का वा? घरातले लोक काय काही म्हणतील? मापोरीला काय कोणी बोली नाही घरात नाही? बाबा हाय एक जण या घरात नाही. कोण आहे सांग लवकर, सांग त्याचं नाव सांग तुम्हाला. बाई ममता फालतूच्या तुझ्या मायच्या कानं नको भरून देऊ तू. थांबा थोडे शांत राहत जा तुम्ही, तुम्हाला काही समजत नाही घरातल्या गोष्टी. तुम्हाला काय माहिती आहे या घरात काय चालू राहते तर? बोल बाई ममता, कोणाची गोट करू राहिली तू? कोणाची गोट करीन आई? वहिनीची गोट करू राहिली. वहिनीला भारी झाली होती ना माई बहीण, लय भारी झाली होती ना. माहीत नाही का काय म्हण तुला तर? आता 8 दिवस पहिलीची गोष्ट आहे ना, या घरात राहा लागन तर काम करावं लागन म्हणे नाही का? आहे तर पण टाट नाही भेटन म्हणे, तुम्हाला काम करावं लागन म्हणे, या घरात नाही राहायचं आहे तर. मी कशी काम करतो म्हणे? मी का तुमची नोकर राहू का म्हणे? पुऱ्या घरातले कामं करत राहू, तुम्ही बसून आहे तर टाट खाता म्हणे. माहीत नाही का तुला? हो वा, बरोबर बोलली तू, बरोबर बोलली. तिनंच काहीतरी केलं, तेच मग पोरीला काहीतरी बोलली म्हणून तर माझी पोरगी चुपचाप बॅग भरून चालली गेली. किती थांब म्हटलं मी ना, थांबली नाही. जायचं असं पहिलेच गेली असती बाई. एवढ्या दिवस काय थांबली असती? हो ना, हो या वहिनीनंच काहीतरी टोमणं मारलं मा बहिणीले. मा बहिणीला खराब वाटलं असं म्हणून चालली गेली बाई. तिला वाटलं असं काय इथं थांबू मी, इथं राहून बी भावजाईचे बोलणे खा लागतात, तिथं जाऊन सासूचे बोलणे खा लागतात, त्याच्यापेक्षा चालली जातो ना बापा माझ्या सासरवाडीले, माझ्या सासूचे बोलणे खातो असं वाटलं असेल ना मा बहिणीले. हो ना, हो वहिनीच बाईले काहीतरी टोचून बोलली असं म्हणून तर बाई चालली गेली. मा बहिणीला वाटलं बरे बापा मी माझ्या सासरवाडीले काय भावाचा संसार खराब करू असं वाटलं असेल ना मा बहिणीले. हो बाई म्हणता तू बरोबर बोलू राहिली, अशी गोष्ट असू शकते, हे होऊ शकते. हो ना हो मा पोरीले कल्याणीच काहीतरी बोलली, काहीतरी तेच बोलली असन. तिच्याशिवाय तर कोणी बोललं नसन तिले. तशी बी माई पोरगीला भारी झाली होती तिले. तिच्या मोठ्या डोळ्यात येत होती माई पोरगी. तिला वाटे आता जाते का नाही जात काही तसं आहे ते जिंदगीभर. करा लागते आता ननदचा कुटाणा. तिला तसं झालं होतं, कधी जाते माई ननद, कधी जाते माई ननद. ननद तर एक दिवस पसंत नाही आहे तिले, एक दिवस पसंत नाही आहे. तू आता बिना लग्नाची आहे म्हणून तुला सहन करू राहिली बाई, ते तर तुझ्या लग्नाची अशी वाट पाहू राहिली, कधी माझं ननदचं लग्न होते. कल्याणीनंच काहीतरी केलं, कल्याणीच बोलली मा पोरीले म्हणून माई पोरगी गेली. काही बोलू राहिली का तू? ए रत्ना काही बोलू राहिली का? ते पोरगी काय काही बोलत? सुनबाई ना काही म्हटलं नसन, काही नसन म्हटलं. तुम्ही दोघी आपल्या मनानं गोष्टी लावू राहिल्या. तुम्ही दोघी मायले की ना ऐकलं का? सुनबाईले सविताले काही बोलताना ऐकलं का तुम्ही ना? बापा ऐका काय लागते माहिती आहे आम्हाला. नाही असं नाही होऊ शकत, सुनबाई काही बोलू नाही शकत. तुम्हाला मोठी गाई आहे व आपल्या सुनीची, आपल्या पोरीची गाई नाही घेत तुम्ही, सुनीची मोठी गाई घेता. सुनीचं मोठं लागते तुम्हाला. अरे फालतूच्या फालतू तुम्ही शॉकच्या आधारावर कोणाला बोलसान तो म्हणणार नाही का मग मी? बापा होशमध्ये आहे ना. तुमची पोरगी सासरी वापस गेलेली आहे. तिथून भांडणं करून आली होती, तिची सासू तिला घरात घ्यायला तयार नाही आहे, तरी तुमची पोरगी जबरदस्ती गेलेली आहे आपल्या सासरी. आता तिथं तुमच्या पोरीसोबत काय झालं काय नाही तुम्हाला माहिती आहे का? मारझोड केली का काय केलं का? घराच्या बाहेर डबल काढून दिलं माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? अरे असं काही झालं असतं तर आपल्या पोराचा फोन आला असता आपल्याला. फोन उचलून नाही राहिला ना तो पोरगा, उचलून नाही राहिला ना. तुम्हाला टेन्शन नाही राहिलं का? रत्ना खरं तुला माणसाची परख नाही आहे तुला. तुम्हाला मोठी फरक आहे.
फरक आहे मला म्हणून तर म्हणून राहिलो ना. तशी बी सविताची सासू लय चांगली आहे. आपल्या पोरीची गलती नसताना कधीच आपल्या पोरीला घराच्या बाहेर नाही काढू शकत. मला तर गर्व आहे महापुरीवर. महापुरीनं स्वतःची गलती मान्य केली आणि आपल्या सासूला माफी मागत आहे ना, आपल्या सासरवाडीला गेली आणि आपल्या संसार आता तिथं करणार ते चांगल्यानं. मला गर्व आहे महापुरीवर. गलत्या तर सारे लोक करतात, पण आपली गलती मानून माफी मागणारे खूप कमी लोक असतात. राहू द्या बापा, राहू द्या. जास्त ज्ञान नका देऊ मला. तुम्हाला तुम्ही नंतर पाहिजे, पहिले कल्याणी पाहतो. कल्याणी, हे कल्याणी, राहू दे ना, काय आवाज दुरेली सुन पाहिजे कामात असेल ती पोरगी. तुम्ही चुप बसा. तुम्ही सून डोक्यावर सोडून ठेवली. कल्याणी, आता नाही बाई, हे आता बाई काय आवाज देऊ राहिली मला. जाऊन पाहतो काय झालं तर. सुखानं कामं बी करू नाही देत बापा ह्या दोघी मायले, की कामही नाही करू देत. स्वतःही कामं करू नाही लागत आणि मी करतो तुम्हालाही नाही करू देत. हातातलं काम सोडून आवाज दिल्याबरोबर जावं लागते. आता माझ्या सासूले माझ्यासोबत काही काम होतं तर स्वतः बी येऊ शकली असती ना, पण नाही, मलाच बोलवायचं आहे ताईले. ऐकू येत आहे का मा? हो हो आत्याबाई, ऐकू येत आहे ना, ऐकू येत आहे. हां सांगा काय काम आहे. का हो, माई पोरगी तिच्या सासरवाडीला अचानक काऊन गेली ते? आता नाही बाई, आत्याबाई मला कसं काय माहिती काऊन गेली तर. त्याचं मन झालं म्हणून त्या गेल्या. त्याला गमत नव्हतं इथं, त्याला त्याच्या घरी जायचं होतं म्हणून त्या गेल्या. एक बार लग्न झाल्यावर माहेरी काही गमत नसते पोरीले. 7-8 दिवसाच्या वर गमत नाही. मग तिला आपल्या घरीच जा वाटते, आपल्या घरची ओढ लागत राहते. सरायचंच आहे तसं. आता लय दिवस झाले होते ना त्याला इथं, म्हणून त्याला वाटलं असेल मी माझ्या सासरी जातो म्हणून, इथं काय करू राहून. असं तिला वाटलं आहे ना, तिला वाटलं. म्हणणं काय आहे तुमचं? मी ना काही म्हटलं त्याला. मी ना म्हटलं तुमच्या सासरी चालल्या जा. मी ना तशी गोष्टच नाही केली. तू स्वतःच्या तोंडातूनच म्हणून राहिली. नाही नाही, तुमच्या बोलायचा मतलब मला तसाच वाटू राहिला. मी काय म्हणून बापा तुमच्या पोरीले, मला काय करायला लागते. नाही तुला वाटलं असेल लय दिवस झाले महिना इथंच आहे, जाते का नाही जात तिच्या सासरी. मला काय करायला लागते बापा, त्यांचं माय बापाचं घर आहे, ते काही करू किती दिवस इथं राहू शकतात. मी कोणा बापा ताईले म्हणणारी आणि मला काय करायला लागते. माहीत आहे मला, माहीत आहे किती काय करायला लागते तुला. माहीत आहे मला. माई पोरगी होती तर एक दिवस सुखानं नाही राहू देईल तुम्ही पोरीले, एक दिवस सुखानं नाही. हमेशा टोमणं मारत होती. मलाच काम करायला लागतात, मलाच काम करायला लागतात, मलाच काम करायला लागतात. तू कामं नाही करशील तर कोण काम करीन माझ्या घरात नाही. तू चिसून वायरी आहेस ना. तू कामं नाही करशील तर का तुझी ननद कामं करीन का, तुझी सासू कामं करीन का. आता बाई मी अशी काही बोललीच नाही, तुम्ही फालतूच्या फालतू बोलू राहिल्या. तूनच म्हटलं असेल ना पोरीले मला कामं करायला लागतात, त्या घरात कोणी कामं करत नाही. आता इथंच राहते का काय नाही ननद. तुम्ही टोमणं गिमणं मारलं असेल ना तिले. हो बहिणी, माई बहीण तुमच्या नजरमध्ये लय खूपच होती. तुम्हीच काहीतरी म्हटलं असेल मा बहिणीले. तुम्हीच काहीतरी म्हटलं असेल, काहीतरी बोलले असेल मा बहिणीले, म्हणून तू माई बहीण चालली गेली तिच्या सासरवाडीले. आता पाय ना, मापोरीचा फोन नाही लागू राहिला, माई पोरगी फोन नाही उचलू राहिली. प्रताप तिला सोळा गेला, प्रतापही फोन नाही उचलू राहिला. काय झालं काय नाही तिकडे दोघं बहीण भावासोबत. तिच्या सासून डबल घराच्या बाहेर काढून दिलं का काय केलं काय नाही. आता आम्हाला इकडे काय माहीत आहे का, माहीत आहे का आम्हाला काही. जाऊ दे ना, सविता गेली त्याच्यात सुनबाईची काय गलती आहे. राहू द्या तुम्ही. शिल्लक नका बोलत जाऊ, बायाच्या म्हणतात नाही. वहिनी तुम्हीच होत्या एक या घरात नाही मा बहिणीचा राग करणाऱ्या, तुम्हीच होत्या. याच्या पहिले तुम्ही मा बहिणीला बोलेला, लय बोलेला. आई तर ताट नाही भेटीन, कामं करायला लागेल, या घरात राहा लागते तर मी तर काम करतो, तुम्ही का कामं नाही करसान का. लयले बोलल्या तुम्ही, लयले बोलल्या. सर आठवण आहे आम्हाला. बापा ममता ताई काही बोलता का हो तुम्ही. कधी बोलली मी, कधी बोलली त्या ताईले. विचारा बरं, तोंडावर बोलून घ्या बरं, तोंडावर विचारा कधी काही बोलली का मी तर. तोंडावर काय विचार लागते माहीत आहे आम्हाला, माहीत आहे. बाई तुम्हाला किती भेटते माहीत आहे आम्हाला. सविताबाई गरीब आहे तर सविताबाईला चांगलं बोलता तुम्ही. कधी बोलली हो ताई मी, कधी बोलली, काय बोलू राहिला तुम्ही. वहिनी हे भोली भाली शकत आहे ना तुम्ही, दादासमोर आणि बाबासमोरच करा. त्यालाच फसवू शकता तुम्ही, आमच्या दोघींना फसवू शकत. मी 100% सांगू शकतो, तुमचाच हात आहे, तुमचाच हात आहे. मा बहिणीले तिच्या माहेरी पाठवण्यात तुमचाच हात आहे. तुम्हीच काहीतरी बोलल्या मा बहिणीले, म्हणून मा बहिणीला राग आला आणि माई बहीण तावं चालली गेली तिच्या सासरी. आता मा बहिणीसोबत काही कमी जास्त झालं ना, पहा तुम्ही याची जिम्मेदार तुम्हीच राहायचा, तुम्हीच राहायचा. नाही ममता ताई काही बोलता का. मी काही म्हणून नाही राहिली, काही बोलू नाही राहिली. याचा फायदा उचलला का तुम्ही ना. फायदा तुम्ही ना आमचा उचलला का आम्ही तुमचा उचलला. बाई टेन्शनमध्ये राहत होती म्हणून घरात काही कामं करत नव्हती. तुम्ही किती बोलत होत्या, बडबड करत होत्या. मग माझ्या बहिणीच्या जागी तुम्ही आईले कामं करायला लावले, कामं करायला लावले तुम्ही ना. आता नाही ताई काय बोलू राहिल्या म्हणतात ताई तुम्ही, काय बोलू राहिल्या. विचारा बरं आताले, तोंडावर विचारा. मी कधी कामं करायला म्हटले का विचारा. तुमच्या पोरी कामं नाही करत मी एकटी काय कामं करू असं मी कधीतरी म्हटलं का. विचारा बरं विचारा. आता बाई मी तुम्हाला एक काम बी करायला लावलं का, म्हटलं का तुम्हाला की हे काम करा का ते काम करा. ते तर आता बाई थोडासा कामाला हातभार लावू लागत होत्या, आपल्या मनाला लावू लागत होत्या. असं म्हणत होत्या बाई आता बाई लय काम आहेत घरात नाही, तू थकून जाशील तर आण दे, मी तुला थोडासा हातभार लावू लागतो कामाला अशी म्हणे बाप्पा. तरी मी मना करत होती, नाही म्हणत होती ताईले. त्या ऐकत नव्हतं, आपल्या स्वतःच्या मनानंच कामं करू लागत होत्या मला. बाई 100 गोष्टीतली एक गोष्ट सांग, त्या फालतूच्या गोष्टी नको माझ्यासोबत. तू ना मग पोरीला घराच्या बाहेर काढलं का नाही काढलं ते सांग मला. तू या लय गोष्टी सहन केल्या मी, पण तू आता ही गोष्ट मी सहन करणार नाही. तू ना जाणून मा पोरीला घराच्या बाहेर काढलं का नाही काढलं. मा पोरीला बोलली का नाही बोलली तू, तुझ्या कामानं माझी पोरगी गेली का नाही गेली सांग लवकर सांग. बापा आता पहिली गोष्ट तुम्ही मागावर काही येऊ नका. आणि दुसरी गोष्ट तुमच्या पोरीले मी गलत सल्ला कधी देणार नाही. आजपर्यंत मी तुमच्या पोरीला कधी बोलली नाही. म्हणजे तिच्या सासरी जायचा सल्ला तू न दिला का तिला, तू न दिला. हां आता समजलं मला. म्हणूनच तर म्हटलं बाई अचानक कशी काय गेली आपल्या सासरी तर. तुमचा हात आहे ना कल्याणी बहिणी. तुम्ही ना बहिणीला घराच्या बाहेर काढलं, तुम्ही ना सल्ला दिला तिला असा आहे ना.
हे माहीत असताना तिची सासू किती खतरनाक तरी बी माई बहीण तर एकटीच चालली होती, पण तो प्रतापदादा टायमावर घरी होता म्हणून प्रतापदादाला पाठवलं तिच्यासोबत. नाही तर माई बहीण एकटी गेली असते, तिच्यासोबत काय केलं असतं काय नाही त्या लोकांना. तुम्ही ना फक्त तुमचा स्वार्थ पाहिला आणि असा गलत सलत सल्ला देऊन दिला मा बहिणीला, आहे ना. आता नाही रे, दोघीच्या दोघी मागायला आलं लगेच. तुमची सगळी बहीण असती तरी तुम्ही असाच सल्ला दिला असता का? असाच सल्ला दिला असता तुमच्या बहिणीला? हो, मा बहिणीचा संसार वाचवला असता मी ना. राहू द्या ना, त्या पुरीच्या अंगावर काल्या झाल्या दोघीच्या दोघी. तुम्ही चुप बसावा. इथं मा पोरीच्या जिंदगीचा सवाल आहे. हा पाय कल्याणी, तू कान खोलून ऐक. माया पोरीसोबत जर तिथं काही झालं तर तू खैर नाही तुई. मोठ्याला मा बहिणीला सल्ला देणाऱ्या, चालल्या जा आपल्या सासरवाडीला आणि आपल्या सासूला माफी मागा. हा सल्ला दिला तुम्ही ना, हा दिला सल्ला. कोण दिला होता सल्ला? सविताले आपल्या सासरी जायचा. माय बाई आला बाई प्रताप. आला का रे बापा प्रताप? तू आला का? ये बापा ये इकडे. कुठं आहे बापा? बाई कुठं आहे? सविता कुठं आहे? तिला घेऊन आला ना बापा आपल्यासोबत वापस? नाही आई. काय नाही घेऊन आला बापा? आता ते लोक काय करतील काय नाही मा पोरीसोबत. हे सर्व या वहिनीच्यानं झालं, वहिनीच्यानं झालं सर्व. हो आई, सर्व ह्या कल्याणी छान झालं, हिच्याच छान झालं सर्व. काय माझ्यान झालं? मी ना माननातले गलत सल्ला दिला तुमच्या सासरी चालल्या जा म्हणून. सर्व काही माझ्यान झालं. हो कल्याणी, सर्व काय छान झालं. माफ करून द्या मला, माफ करून द्या. माफी काऊन मागू राहिली? माझ्यानं सविताबाईचं खराब झालं ना, मीनच गलत सल्ला दिला ताईले. तू या सल्ल्याच्या नसतं चांगलं झालं सविताबाईचं. तू ना एकदम बरोबर सल्ला दिला सविताबाईले. आई, कल्याणीनं जसं सविताबाईला समजून सांगितलं ना, जसा सल्ला दिला तसं तूनच सविताबाईला समजून सांगायला पाहिजे होतं आणि चांगला सल्ला द्यायला पाहिजे होता. तू तर काही नाही, जाऊ नको बाई, ते खराब आहेत ते लोक, जाऊ नको बाई, ते लोक असे आहे, जाऊ नको बाई. कुठं ना कुठं सविताबाईचा संसार तुटायला तू बी कारणीभूत आहे. तू ना आपल्या पोरीला समजून सांगायला पाहिजे, तर तू उलटं भडकून देत होती आणि त्याच्यातनी ममता बी तुझ्या साथ देत होती. ते तर भलं होया कल्याणीचं. कल्याणीनं टायमावर सविताबाईला समजून सांगितलं आणि आपल्या सासरी वापस जायचा सल्ला दिला. नाही तर तू ना आपल्या पोरीचा संसार आपल्या हाताने तोडला होता. ते तर कल्याणीच आहे, आपल्या ननदले आपल्या बहिणीसारखं समजून सांगितलं. माझ्या बहिणीचा संसार तुटता वाचवला. तरी म्हणत होतो मी या दोघीले, कल्याणी कधी गलत नाही सांगू शकत, कल्याणी कोणाचं गलत नाही करू शकत. आणि तुम्ही लगे कल्याणीच बोलू राहिल्या. काही विचार नाही केला, काय सल्ला दिला काय नाही, काही विचारलं नाही तिला, काही नाही आणि तिला बोलू राहिल्या. आई, आज तुझ्या पोरीचा संसार तुटता जो वाचला ना, तो कल्याणीच्या ना. कल्याणीनं जर बाईले समजून नसतं सांगितलं ना, तर बाईले कधी आपल्या गलतीचा अहसास नसता झाला. तू ना तर कल्याणीचे उपकार मानायला पाहिजे. नाही ते अनुपकार मानेन कोणाचे? नाही ते तर उलटी सुनबाईला बोलू राहिली होती तिथं. बापा तुम्ही दोघं बापले का काम फक्त मला बोलसानच का? पहिले मला सांग सविताचं कसं चालू आहे? तिची सासू काय बोलली? काय म्हटलं तिच्या सासूनं? सविता ताईची सासू चांगली आहे. आपल्या पोरीचीच गलती होती. तिच्या सासूची काही गलती नव्हती ना, तिच्या नवऱ्याची गलती होती. त्या लोकांची काहीच गलती नव्हती, आपल्या पोरीची गलती होती. ते तरी बरं झालं, सविता ताईला आपल्या गलतीचा अहसास झाला आणि सविता ताईनं टाईम राहता आपल्या सासूला माफी मागितली आणि आपल्या सासरी चालली गेली. सविता ताईची सासू काही नाही बोलली, सविता ताईला माफ करून दिलं. तुले बोलली का? नाही मला तर काही नाही बोलली, माझं बी चांगली बोलली. मला तर म्हणे जेवण खाऊन करून जाय म्हणे, मुक्काम कर म्हणे. मी ना म्हटलं नाही, माझ्या घरी जायचं आहे मला, माझ्याकडचे लोक सगळे टेन्शनमध्ये असतील. सविताबाईची देराणी जेठाणी बी बोलली माझ्यासोबत, त्या बी लय चांगले आहे म्हणे. दादा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ म्हणे, आम्ही सांभाळून घेतो म्हणे. आणि तिच्या सासूचा राग झाला का शांत? हो, सासूचा राग बी शांत झाला. सविताताईचं काही टेन्शन नको घेऊ, सुखी आहे ते तिच्या संसारी. फक्त आता तू सविताताईचं कारण करून आपल्या घरात भांडणं नको करू. त्याच्यात कल्याणीची काही गलती नाही आहे, उलटं कल्याणीनं चांगलंच केलं सविताताईचं. बाई कल्याणी, मी तुला लय बोलले मी तुले. तू तर चांगलंच करू राहिली होती आणि फालतू मी बोलली तुले. माफ करून दे मला. तू यामुळे मा पोरीचा संसार डबल सुखाचा झाला. मला तर मा पोरीची गलती दिसतच नव्हती. मला तर फक्त तिच्या सासूची गलती दिसत होती, तिच्या नवऱ्याची गलती दिसत होती. फक्त मला मा पोरीची गलती दिसत नव्हती. म्हणून मी तिला काही समजून बी सांगत नव्हती. काय करू बाई? एका मायचं मन आहे माय. कोणीही मायले आपलं लेकरू खरंच वाटते, खोटं बी असलं ना तरी खरं वाटते. तुनं जे काही केलं ना ते मीनं करायला पाहिजे होतं. मीनं मा पोरीला समजून सांगायला पाहिजे होतं, जे मीनं नाही केलं. तुनं मा पोरीला समजून सांगितलं तर मी तुले बी बोलली. मी त्यापेक्षा मोठी आहे, तू माझ्यापेक्षा लहान आहे, तरी हात जोडून माफी मागतो मी तुले. माफी मागतो, माफ करून दे मला, माफ करून दे. नाही आता बाई, तुम्ही काय मला माफी मागता? तुम्ही मोठे आहे, तुम्ही माफी नका मागू. मोठी आहो तर काय झालं बाई, गलती केली तर माफी तर मागाच लागेल ना. हो वहिनी, मला बी माफ करून द्या. मी बी तुम्हाला खूप बोलली. आम्ही ना काही विचार नाही केला, काही नाही केला आणि फालतू शब्दच्या आधारावर तुम्हाला एवढं काही बोललो. माफ करून द्या आम्हाला. अरे नाही, माफी नका मागू. तुम्ही माफी मागू राहिल्या ना तर मला चांगलं नाही वाटू राहिलं. खरं सांगू का बाई, मला आज एक गोष्ट समजली. जर आपण गलती केली तर आपण माफी मागायला पाहिजे. माफी मागल्यानं सर्व काही ठीक होऊन जाते. अरे आत्याबाई, ममता ताई, तुम्ही मला माफी नका मागू. मी कोण होतो तुम्हाला माफ करणारी? मला तर एकाच गोष्टीची खुशी आहे, सविता ताईला त्याच्या गलतीचा अहसास झाला, त्याचा पहिल्यासारखा डबल सुखाचा संसार झाला. हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि मला माफी नका मागू. तुम्ही माफी मागत आहे तर मला चांगलं नाही वाटत आहे. काय रत्ना, काय शेत थोडंसं सुनबाईपासून काही काय आपली सुनबाई किती समजदारीच्या गोष्टी करते. तू किती बोलली सुनबाईले, किती बोलली तरी सुनबाई म्हणत आहे माफी नका मागू मला. येले म्हणतात संस्कार. मामाजी, आत्याबाईला काही बोलू नका. झालं ते झालं, भुलून जा. मी भुलली, तुम्ही बी भुलून जा. आपल्या घरी खुशीचं वातावरण असायला पाहिजे. सविता ताई आपल्या सासरी सुखानं संसार करत आहे, ह्या गोष्टीची आपल्याला खुशी असायला पाहिजे. आज तर ह्या खुशीच्या मौक्यावर आपण काही घरी चांगलं बनवायला पाहिजे. असा मौका बार नाही भेटत.
हो हो कल्याणी, बरोबर बोलली तू. आत्याबाई तुमच्या आजचे गुलाबजामुन मला खा वाटत आहे, खा वाटत आहे. तू म्हणत होती ना मला. हो आत्याबाई. चल आज मोका आहे, आज बनवतो त्यासाठी गुलाबजामुन. हो आत्या ठीक आहे, बस तू आता बनवतो गुलाबजामुन. आत्याबाई थांबा, मी बी मदत करू लागेल येतो. अरे दादा बस ना तू, लय उन्हातून आला. थांब मी आता त्यासाठी निंबू पाणी बनवून आणतो. हो हो आण बरं, आण निंबू पाणी बनवून आण. लय ऊन तर पुरायलं. बस तू आता बनवून आणतो. हो हो हो. का रे बा सर्व काही ठीक आहे ना आपल्या बाईच्या इथं? हो बाबा, सविताबाईचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. तिच्या सासरी सर्व काही ठीक आहे. चल बा, मला किती टेन्शन आलं होतं नाही मला माहीत. टेन्शन नका घेऊ, सर्व काही ठीक आहे.